एक महत्त्वाची घडामोड आहे। भाजपच्या कोर कमिटीची उद्या सकाळी 10 वाजता बैठक आहे। विधिमंडळ गटनेता निवडीआधी भाजपच्या कोर कमिटीची बैठक होणार आहे। महत्त्वाची घडामोड आहे। संध्याकाळी मतदान वाढल्याचा आरोप केतन पाठक यांनी खोडून काढला। ईव्हीएम आणि वाढलेल्या आकडेवारीवर लेखातून उत्तर देण्याचा त्यांनी प्रयत्न केला। आकडेवारीचा तपशील देत केतन पाठक यांच्याकडून आरोपांना प्रत्युत्तर देण्यात आलेले आहे। केतन पाठक हे देवेंद्र फडणवीसांचे माध्यम सल्लागार आहेत। तर मतदान वाढल्याच्या आरोपांवर पाठकांनी काय प्रत्युत्तर दिले? विधानसभा निवडणुकीत एकूण 66.05% मतदान झालं। सकाळी 7 ते 9 दरम्यान 6.61 तर 9 ते 11 दरम्यान 11.53% मतदान झालं। 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत 14.04% तर 1 ते 3 या वेळेत 13.35% मतदान झालं। दुपारी 3 ते 5 या वेळेत 12.69% आणि 5 ते 6 या वेळेत 75,97,067 नागरिकांनी मतदान केलं। संध्याकाळी 5 ते 6 ही वेळ सुद्धा मतदानाची आहे। 6 वाजेपर्यंत आत आलेल्यांना मतदानाचा हक्क आहे। 6 पर्यंत पोहोचलेल्या मतदारांना आत घेणं हे निवडणूक आयोगाचं कर्तव्य ठरतं, हे लक्षात घ्यावं। 5 नंतरच्या वाढलेल्या मतदानावरील विरोधकांच्या आरोपांना केतन पाठक यांनी हे उत्तर दिलंय।